माझं नाव संदेश राऊत आहे. मी गेल्या वर्षी फर्स्ट इयरला बीकॉमच्या आधार योजनेचा फॉर्म भरलेला होता. तर त्या योजनेचा फॉर्म भरलेला पहिली लिस्ट तर त्यांनी चुकीचीच लावली, ती ना मेरिटवर होती ना काही होती. आणि त्यानंतर मग सरनी यांनी प्रयत्न केल्यानंतर लिस्ट त्यांनी मार्क मेरिट वाईज लावून टाकली. तर त्यानंतर फक्त 18,250 असा हप्ता आला सगळ्याच विद्यार्थ्याला. आणि ते पण फर्स्ट इयरला सोडून सेकंड इयरच्या स्टार्टिंगला आला, जून महिन्यात आला 2025ला. आणि त्यानंतर पुन्हा प्रयत्न 1 महिन्यानंतर ते 34,000चा हप्ता आला. आणि शेवटचा हप्ता हा अजून आलाच नाही. त्यांनी बी स्टेटमेंट वगैरे मागितले, बट ते अजून पण दिलेत नाही आले. बी स्टेटमेंट आम्ही सबमिट केलेले, पण त्यांनी अजून पण आता 1.5 वर्ष होत आले, आमचे फर्स्ट इयरचेच अजून पैसे आलेले नाहीत. तर आम्ही कसे जगावं शहरात? तुमचं लिस्टमध्ये नाव आहे का? हा आहे. लिस्टमध्ये नाव आहे हा. आणि लिस्टमध्ये नाव असून सुद्धा तुमच्या खात्यावर अजूनही पैसे आलेले नाही. माझ्या पहिले 2 हप्ते आले होते, शेवटचा हप्ता आला नाही. त्यांनी त्यासाठी बी स्टेटमेंट मागून घेतलं होतं. ही त्यांची जिम्मेदारी आहे की त्यांनी कॉलेज कोण घ्यावे, पण त्यांनी ती जबाबदारी आमच्यावर टाकली. सेकंड इयरचा अर्ज तुम्हाला भरता आलाय का? हा भरता आलाय, पण तो पण अंडर स्टुडंट मध्ये दाखवत आहे. आणि अर्ज भरून पण 4 महिने झालेले आहेत. ते अर्ज आम्ही ऑगस्ट महिन्यात भरलेला आहे आणि त्याचे अजून ऍक्सेप्टेबल पण नाही झाला आणि सेंड बॅक पण काहीच नाही आलेलं. ते चेकच नाही झालेलं अजून. या संदर्भात ऑफिसला कधी चौकशी वगैरे केली तर काय उत्तर मिळाली तुम्हाला? त्यांनी म्हणजे लक्ष दिलं नाही. ते म्हणतात आम्ही करू 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 आणि असं सोडून देतात. एक विद्यार्थी आला तर ते कधी लक्ष देत नाहीत. आम्ही जर पूर्ण टीम घेऊन गेलो आमची समितीची, तरच मग ते थोडंसं लक्ष देतात. नाही तर ते आमच्याकडे एक विद्यार्थी गेला तर कधीच लक्ष दिलं नाही.